चला 3-3 चेंडू अजून वाढवले जातील. बघा सहकार्य करा, आयोजन कमिटी तुम्हाला सहकार्य करते, त्यामुळे लक्ष असू द्या. जास्त वेळ घेऊ नका. आता जो संघ वेळ घेईल त्याला लगेच पेनल्टी लागेल. तर थँक्यू सो मच योगेश मडवी सर. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पाच चांगली स्पर्धा आज या स्पर्धेची शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिली मॅच जिथे एका साईडला प्रिया दर्शनी बेलापूर आणि त्या संघाला फाईट करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली या दोन संघांदरम्यान ही पहिली मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करतात. टाइम अलर्ट आहे, याच्याकडे लक्ष द्या. वेळेनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. बेलापूर टीम मॅच 5 षटकांची मॅच आहे. 4 षटकांना 3 चेंडू ही मॅच खेळली जाईल अशा प्रकारे. त्याच्यामुळे मी विनंती करेन तुम्हाला 4 षटक काही करून नक्कीच 20 मिनिटांमध्ये फेकावं लागतील. जर तुम्ही अतिरिक्त टाइम खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिला बॉल पडल्यानंतर लगेच आमचे स्कोरर टाइम अलर्ट करतील. त्याच्यामुळे आपल्याला वेळेनुसार खेळ करावा लागेल. बेलापूर टीम लक्ष द्या. अंपायर्स आपण देखील वारंवार ऑन करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कॉम बॉक्स मधून देऊया. दोन्ही टीमना शुभेच्छा. फलंदाज परेश कडके आणि बबुल भगत ही सलामीची जोडी. यस टाइम अलर्ट. पहिला बॉल टिक पडल्यानंतर आपण टाइम अलर्ट करू. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिल. पहिलाच बॉल गेम ऑन. समोर परेश. पहिलाच बॉल ऑफ साइडला इनसाइड आउट. ऑफ साइडला लॉक केला. पहिलाच बॉल वरती तडाका. पहिलाच बॉल वरती धमाका. फलंदाज परेश कडकेच्या बॅट मधून हा षटकार. फलंदाज परेश कडकेनं त्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला. 6 धाब्यांना वैयक्तिकानं संघाचं अकाउंट ओपन करत असताना इन ऍक्शन फलंदाज परेश कडके. सेकंड बॉल गोलंदाज सया साहिल. पुन्हा प्रहार. हा देखील चांगला फटका. ब्लॅक स्क्रीनच्या वरना चेंडूला लॉक केलाय. सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. बारा या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टॉस सर्वप्रथम जिंकला. ती मात्र बेलापूर टीमला सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. ते मात्र रोडपाली टीमला आणि तेवढीच चांगली फलंदाजी ओपनिंग ब्लास्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये परेश कडके हा फलंदाज तुम्ही पाहता. सलग 2 बॉल 2 षटकार. थोडासा प्रेशर आलाय गोलंदाज साहिल वरती. तिसरा बॉल समोर पुन्हा एकदा परेश. पुन्हा प्रहार. अजून एक हवायाला चढवलाय. काउंटर अटॅक जारी आहे. सलग 3 बॉल 3 षटकार फलंदाज परेश कडकेच्या बॅट मधून.
प्रवास सुखरूप करण्यासाठी अगदी सलामीवीर फलंदाज परेश कडके विस्फोटक केस साकारते. सलग 3 बॉल 3 षटकार प्रेशर टाकल्या गोलंदाज साईल वरती. कारण की 3 बॉलच्या अखेरीस 18 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली पहिला पेवरचा षटक आणि अगदी पॉवरफुल बॅटिंग करत असताना मॅच मध्ये परेश कडके हा फलंदाज. पुढचा बॉल गोलंदाज सगळ्या साईल समोर तेवढा धाकड खेळाडू परेश ऑन स्ट्राईक वरती. लाईन खराब आहे पंचांना दंडित घोषित केला. इट इज द वाईट. अवंतर धाव जोडली जाईल आणि अवंतर धाबेनं संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. प्रेशर आलाय गोलंदाज साईल वरती. प्रेशरला साईडला ठेवून नैसर्गिक गोलंदाजी मॅच मध्ये करावे लागेल. मागे काय घडलंय हे विसरून पुढे काय करायचा हे मनामध्ये टासावा लागेल गोलंदाज साईलला. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा परेश कडके. थोडासा लेटकट खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल डिलिव्हर केला. शरीरापासून थोडीशी दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या बॉलवरती राहिला साईलचा ना त्याच्यामध्ये यश मिळाला जिथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. मागे 3 बॉल 3 षटकार त्याच्यानंतर वाईट आणि हाफ फेकला डॉट चेंडू गोलंदाज साईलला. पहिला षटक मार्गस्थ भरपूर चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज परेश कडके. सलग 3 बॉल 3 षटकार परेश आपण बॅट मधून पाहिल्यात. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये केलाय. चांगला फटका पॉवर सारखाचा षटक हे पॉवरफुल बॅटिंग करत असताना हा ठोकलाय चौकार. टीम लक्ष द्या. वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल. धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला तब्बल 23-23 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज साईल वरती प्रहार केला मॅच मध्ये. परेशनं हा देखील चांगला फटका बॅकवर्स कबलेला हा फटका एक्झिक्यूट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. त्यांनी विकास केला गावानं मोठा मान हाय त्याला कानपुली गावात बोलबाला झाला. 29 धावा फलकावरती चेंडूचा विचार केला. चेंडू फेकले 5. चला नव्या चेंडूची पूर्तता करा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 1 षटकाच्या अखेरीस संघ 29 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पॉवर सर्कलचे 2 षटक असतील. 2 षटक असतील पॉवर सर्कलचे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 29-29 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पण सुरुवात दमदार राहिली श्याम स्पोर्ट रोडपाली टीमची. फलंदाज परेश कडकेंना भरपूर चांगला खेळ साकारलं. 3 षटकार 4 षटकार 1 चौकार परेश कडकेच्या बॅटमधून पाहिला. सुरुवात भरपूर दमदार राहिली. आता सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल मॅचमध्ये बेलापूर टीमला. जर कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला डॉट चेंडू विकेट हे महत्वाचं राहतील. समोर फलंदाज पाहिलं तर बबुल भगत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नील ठाकूर. पहिला बॉल वेगवान होता. अगदी ओव्हरपीचचा बॉल बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाहीये. यष्टिरक्षक थोडंसं पम्बलिंग झाला. लगेच त्याचं वेनापीठ मिळालं बॅटिंग करत असताना रोडपाली टीमला. जिथे 22 मध्ये सिंगल धाव सोडली जाईल आणि एका धाब्यानं संघ पुढे सरसावल्या. संघाची धावसंख्या पाहिली संघ 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइक वरती फलंदाज परेश कडके
छान अगदी आक्रमण केलं मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ साकारत असताना साईराज 11 श्याम स्पोर्ट रोड टीम साठी हा ट्रॅकर फुल केलाय बॅकवर्स कव्हरला दिशा दिली चांगला फटका एक्झिक्यूट केला जिथे मध्ये 4 ठोकलाय परेश कडेकेनं हा चौकार सरपंचाच्या चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला मदन मते सरपंच व्यासपीठावरती शुभागमन झालंय शनिवारजी चौधरी यांना अरुणजी पाटील यांचे ते शुभागमन झालं आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये बॉल बॉयज आपण लक्ष द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण चेंडूची पूर्तता करा चौकार आल्यापर्यंत आज परेश कडकेच्या बॅट मधून चार धाब्याने संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 34-34 या आकड्यावरती पाव विकेटची गरज मॅच मध्ये सध्या बेलापूर टीमला जर पार्टनरशिप बनली तर एक चांगला टार्गेट पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना साईराज 11 श्याम स्पोर्ट रोडपाली संघ करेन परेश कडके भरपूर चांगला खेळ साकारताना त्याला साथ देत असताना बबुल भगत ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक आपण परेश कडकेचं खेळ पाहिलं तर 7 बॉल त्याच्यामध्ये 2 चौकार 4 षटकार वैयक्तिक 32 धावांचे योगदान देत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आपण 2 बॉल चॉईस करा बबुल चला पुढची मॅच असेल गावदेवी बेलवली आणि त्याला फाईट करेन शेरदिल मात्रेपाडा दोन्ही टीमच्या संघनायकांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती टॉससाठी या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार त्याच्यामुळे दोन्ही टीम आपला संघनायक आपण व्यासपीठावरती पाठवा चला स्पीडअप करा बबुल दुसरा षटक मार्गस्थ गोलंदाज स्वप्नील ठाकूर आणि त्याच्यावरती देखील आक्रमण केला फलंदाज परेश कडकेनं 7 बॉल वैयक्तिक दमदार योगदान 32 धावांचे योगदान देत असताना इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक फलंदाज परेश कडके आणि त्याच्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय जो खेळाडू अर्धशतके केली साकारेल त्याच्यासाठी स्मार्ट वॉच दिला जाईल इथे चकवा दिलाय यष्टरक्षकाला चकवा त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक होते त्याला देखील चकवा देत असताना चेंडू लॉंग लेगला निघून चालला 4 धावांसाठी चौकार आमदार बाळा साहेबांचा आहे आशीर्वाद हो त्याला माझी सभापती काशीनाथ पाटील यांचा पाठिंबा आहे हो त्याला थँक्यू डीजे चौकाराला 4च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 38-38 या आकड्यावरती थावेला अगदी वेग दिला चांगला खेळ साकारत असताना मॅच मध्ये साईराज 11 श्याम स्पोर्ट रोडपाली परेश कडके ओपनिंग ब्लास्ट करतो मैदानाच्या आतमध्ये आणि वैयक्तिक त्याचे केले पाहिले तर 36 धावांचं दमदार योगदान देत असताना रोडपाली टीम साठी पुढचा बॉल थोडासा लेट दिशा दिली थर्ड मॅन चेंडू फायर सलग बॅक टू बॅक हा तिसरा चौकार फलंदाज परेश कडकेच्या बॅट मधून गावदेवी आदित्य 11 संघ एक नंबर गावदेवी आदित्य 11 संघ एक नंबर मदन मध्ये कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर मदन मध्ये कानपोलीचा थँक्यू व्यासपीठावरती शुभागमन झालाय जोमाजे उघडा यांचं इथे शुभागमन झाला आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो हा ट्रॅकर फाईन रिझन विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाज परेश कडके साकारते सलगचा हा चौथा चौकार फलंदाज परेश कडकेच्या बॅट मधून
पॅनल्टीला सामोरं द्यावं झाले. बघा हे दोन संघ उशीर झाले त्यामुळे आयोजन कमिटीने त्यांना 3-3 बॉल पॅनल्टी लावली. त्यामुळे नेक्स्ट मॅच मात्रेपड आणि बेलोली लक्ष असू द्या. वैयक्तिक 44 धावांचे योगदान देत असताना फलंदाज परेश खडके या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी साकारेल का? चेंडू निघून चालला लॉंग लेगला, जिथे मिळते 4 हा सलगचा येणारा 5वा चौकार फलंदाज परेश खडकेच्या पाठमधून. तुझा मानाचा याच दरम्यान जोमाशेट उघडा यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. या आपण व्यासपीठावरती सरपंच चषकाच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं. आपण यावं व्यासपीठावरती. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 50 या आकड्यावरती. वैयक्तिक परेश खडकेचा खेळ पाहिला 11 बॉल 48 धावांची उपयुक्त खेळी साकारत असताना मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळी साकारेल का हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. जर अर्धशतकीय खेळी साकारली तर त्या फलंदाजासाठी खरं तर आमचे बजरंग शेठ म्हात्रे न्यू मोठा स्वरूपचे सर्व ज्यांच्याकडून आणि कैलासदादा पाटील ज्यांच्याकडून त्या खेळाडूला स्मार्ट वॉच दिलं जाईल. टायटन वॉच या खरं तर त्या खेळाडूला दिलं जाईल. भरपूर चांगली स्पर्धा आणि अनेक सारे आपण बक्षिसे या स्पर्धेमध्ये पाहतोय. आज स्पर्धेची शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळतं. तर कानपोली गावाचे कोणी ग्रामस्थ या ठिकाणी आले असतील किंवा इदुटण्याचे ग्रामस्थ कोणी आले असतील तर त्यांना इन्व्हाइट केलं जाते की आपण व्यासपीठावरती यावं. मदनजी मते साहेबांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं. पुलटास बॉल दिशा दिली, फक्त दिशा देत असताना हा फटका वॉर्डलाईनच्या बाहेर. फलंदाज बबुल भगतच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आमचे डीजे खरं तर आई एकविरा साऊंड सिस्टम नानाशेठ पाटील तुम्ही पाहतात. गेली 5 रात्र प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाते. क्रिकेट विथ म्युझिक आनंद देत असताना आई एकविरा साऊंड सिस्टम त्यांचं स्वागत. तर चौकाराला 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली. संघ 54-54 या आकड्यावरती. पाक काय खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. साईराज 11 श्याम स्पोर्ट रोडपाली दोन्ही साईडनं आक्रमण करत असताना दोन्ही फलंदाज बाबुल यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना साईराज 11 श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला. चांगले फलंदाजी करत होता फलंदाज परेश खडके. त्याच्यानंतर बबुल भगतने देखील चांगले योगदान दिला. मात्र हा पहिला धक्का फलंदाज बबुल भगत मैदानातून बाहेर झालाय. नवीन फलंदाज शशी जाधव मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला 54 या आकड्यावरती. 3रं षटक मार्गस्थ गोलंदाज विनायक ज्याचा वापर केला मॅच मध्ये बेलापूर टीमला. आणि विकेटची गरज होती कारण की दावेवरतीचा ब्रेक लाभायचा ना तर तुम्हाला वारंवार विकेट घ्यावं लागतं. आणि तोच प्रयत्न मॅच मध्ये करत असताना विनायक हा गोलंदाज 3ऱ्या क्रमांकासाठी फलंदाज इन झालाय. शशी जाधव इन ऍक्शन मध्ये अलाउन द कार्पेट ऑन साइडला केलंय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत
सिंगलला प्राधान्य दिलं. एका दाबेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज परेश कडके वैयक्तिक 48-48 दाब्यांची उपयुक्त इनिंग साकारत असताना मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ इम्प्रेस करत असताना मॅच मध्ये फलंदाज परेश कडके या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आम्ही पाहतोय. खरं तर टेनिस क्रिकेट मधला किंग डीजे नितीन आणि डीजे समोर परेश कडके एक धाकड खेळाडू या स्पर्धेमध्ये अर्धशतके केली साकारेल का हा मोठा प्रश्न. गोलंदाज या ऑफ साइडला खेळला चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड चेंडू डिलेवर झाला. क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील. दुसऱ्या दाबेसाठी प्रयत्न थ्रो अचूक राहिल्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतके केली. एकदा जोरदार टाळ्या परेश कडके साठी दमदार केली साकारत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टीम साठी. 12 बॉल आणि तब्बल 6 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीनं 50 धाब्यांची उपयुक्त इनिंग साकारत असताना फलंदाज परेश कडके आणि या खेळाडूला खरं तर आमचे न्यू स्वरूप मोठाशे सर्वेसर्वा बजरंग शेठ म्हात्रे आणि कैलासदादा पाटील यांच्याकडून टायटन स्मार्ट ऑल दिलं जाईल. इथे मात्र यष्टरक्षकात सकवा देत असताना चेंडू लॉंग लेगला जिथे 4 धाबा चौकार. पाच चांगला खेळ साकारतोय फलंदाज परेश कडके. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा विनायक. वेगवान बॉल वारंवार चुका होतात मॅच मध्ये बेलापूर टीमच्या माध्यमातून त्याचा बेनिफिट मिळतं. बॅटिंग करत असताना सायरा जिलेबन श्याम स्पोर्ट रोडपाल टीम साठी चौकार. चौथा षटक घ्या. चला स्पीडअप करा. वारंवार सूचना लक्षात सुद्धा बेलापूर टीम तुम्हाला अगदी वेळेवरती इनिंग कंप्लीट करावे लागतील. त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण वेळेनुसार खेळ करा. स्पीडअप मध्ये खेळ चालू करा. समोर फलंदाज पहिला शशी जाधव बॉलिंग ट्राय करते. गोलंदाज सिद्धू कोहली प्रहार केलाय. चांगला फटका. यस हाईट फॅक्टर भरपूर होती. लगेच पंचांना दंडित घोषित केला. नक्कीच नोचा इशारा दिला. 1+1 टोटल 2 धाबा ऍड केल्या जातील आणि 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावा संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचलाय 67 या आकड्यावरती. एकविरा डीजेचे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. परेश कडके प्रहार करण्याचा प्रयत्न पाठचा प्रॉपर रडार मध्ये आला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला. बॅकअप वरती क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत बॅकअप देतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली तर संघ 68-68 या आकड्यावरती. पुढचा बॉल कोलबट अप्पाचा बॉल बॅक टू द बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. चुकीचा कॉल आणि इथे मात्र बेनिफिट मिळेल रोडपाली टीमला जिथे 1 धाव. एका धाबेनं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज परेश कडके. 5 चांगला खेळ साकारत सलामीसाठी आला ना. अद्यापिक खेळपट्टीवरती स्थळ टोकरायला तेवढंच चांगला दमदार योगदान सध्या सायरा जिलेबन श्याम स्पोर्ट रोडपाली टीम साठी देत असताना परेश कडके हा फलंदाज. संघ 69 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाज सिद्धू कोहली. प्रहार केला सिद्धू वरती. अगदी प्रॉपर बॅटच्या इनटू द स्लॉट फेकून दिला. आउट ऑफ द प्लॉट हा तडाका.
कारण की त्या साईडला नदी आहे, त्याच्यामुळे कदाचित डायरेक्ट बॉल नदीमध्ये जात असेल. तर षटकार 6च्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली तर 75 धावा. एक चांगला टार्गेट सेट करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली आणि त्याच्यामध्ये दमदार योगदान देत असताना परेश खडके हा फलंदाज. थोडासा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, लेंथ करा, लाईन खराब्या पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 76 या आकड्यावरती नक्की श्याम स्पोर्ट रोडपाली. प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार न प्रहार या ईर्षेला फलंदाजी मॅच मध्ये करत असताना परेश खडके ऑन साइडला खेळला. लावून द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा चाचपडला तुत्तू मय, मात्र एकच धाबेनं समाधान मानला. एका धाबेनं स्ट्राईक रुटेड आणि स्ट्राईक वरती फलंदाज शशी जाधव. पण शशीचा विचार केला तर अद्याप 3 धाब्यांचे योगदान दिला फलंदाज शशी जाधवनं. समोर शशी जाधव हा फलंदाज प्रहार करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळलाय. कॅप भरपूर मोठी आहे, चेंडू फार, प्रयत्न भरपूर चांगला झाला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होत्या आणि जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत धप्पलला प्राधान्य. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 79 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना साईराज 11 श्याम स्पोर्ट रोडपाली. षटक क्रमांक 4 मार्गस्थ गोलंदाज सिद्धू कोहली. 5 मध्ये अद्याप विचार केला 14 धावा खर्च केल्या मॅच मध्ये सिद्धू कोहलीने. या शेवटचा अंतिम बॉल आणि समोर फलंदाज पाहिलं तर शशी जाधव. अंतिम बॉल फुलटॉस होता, फक्त फ्लिक केला दिशा दिली, चांगला फटका एक्झिक्यूट केला. चितेमेती 6 षटकारांना पाहिलं देखील जाईल ऑन स्क्रीन वरती. हाईट फॅक्टर साठी रेफर पासमर रिव्या ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर मनोज सर यांच्या माध्यमातून पहारवृत्ती केले जाईल. यस, नो बॉल. अतिरिक्त या 7 धावा ऍड केल्या जातील आणि 7च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. वाऱ्याच्या वेगानं प्रवास करत असताना मॅच मध्ये श्याम स्पोर्ट रोडपाली हा संघ जाऊन पोहोचलाय 86 आकड्यावरती. केला रे केला त्याने विकास केला, गावानं मोठा मान हाय त्याला. केला रे केला त्याने विकास केला, गावानं मोठा मान हाय त्याला. त्याच्यानंतर अनिरुद्धजी भोईर युवा उद्योजक रोडपाली यांना देखील विनंती की आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. फ्लिकचा बॉल असेल समोर शशी जाधव हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ साकारला आणि पहिला पूर्वार्धामध्ये अगदी चांगला खेळ साकारत असताना एक चांगला टार्गेट सेट करत असताना मॅच मध्ये नक्कीच रोडपाली संघ. फ्लिकचा बॉल समोर गोलंदाज सिद्धू कोहली. यस, अंतिम बॉल डॉट. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 86 आकड्यावरती. 21.5च्या सरासरीने धावा जमा केला 4 षटकामध्ये. नक्कीच बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाटीनं. चला पुढची मॅच गाबदेवी बेलवली आणि त्याला फाईट करेल तो संघ मात्र शेर दिलेले पण जय बोले मात्रेपाडा. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. अंतिम कॉल असेल, लक्ष द्या मात्रेपाडा टीम आणि बेलोली टीम. या मॅच मध्ये आपण 3 बॉलचे ऑलरेडी पॅनल्टी दिले, त्याच्यामुळे मात्रेपाडा टीम आणि बेलोली टीम आपला संघनायक आपण उपस्थित राहा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे आपल्या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की टॉस साठी रिपोर्टिंग द्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 चेंडूच्या अखेरीस 86 आकड्यावरती बॅटिंग करत असताना साईराज 11 श्याम स्पोर्ट रोडपाली. परेश खडकेनं दमदार योगदान दिला. वैयक्तिक 62 धाब्यांची उपयुक्त केली साकारत असताना या मॅच मध्ये. शेवटचं षटक मात्र 3 बॉल या षटकामध्ये फेकले जाते. गोलंदाज विनय ज्याचा वापर केलाय बेलापूर टीमनं. समोर तेवढा धाकड खेळाडू परेश खडके आज ओपनर फलंदाज आणि ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये आपण परेश खडकेचा पहिला. जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे, लेग स्टंपला मिस करत होता. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धाबेनं
संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 87 या आकड्यावरती. नक्कीच रोडपाली संघ. गोलंदाज या विनायक समोर परेश. प्रहार केला, फुल टॉस बॉल थोपत दोन्ही हातानं कबूल केलाय. अगदी अवयाला चढवत असताना टोकला हा ब्रँडेड षटकार. यस पंचांचा इशारा की नो बॉल देखील. रोडपाली संघ जाऊन पोहोचला 94 या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल समोर एक धाकडे खेळाडू परेश खडके वैयक्तिक 68 धाब्यांचे योगदान देत असताना फलंदाज आपण परेश खडकेला पाहतोय. भरपूर चांगली बॅटिंग साकत असताना मॅच मध्ये गोलंदाज तयार. लाईन पाहावे लागेल. प्रेशर सध्या बैलापूर संघावर त्यांना प्रेशर मैदानाच्या आतमध्ये दिसता. यस पंचांचा इशारा वाईट अतिरिक्त दाबा खर्च करत असताना गोलंदाज विनायक आणि संघ 95 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना नक्कीच साईराज 11 श्याम स्पोर्ट रोडपाली संघ प्रत्येक गोलंदाजावरती प्रहारानं प्रहार केला आणि त्या मनसुबांना फलंदाजी करत असताना परेश खडके आणि फलंदाज शशी जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज या पुन्हा एकदा विनायक समोर परेश खडके. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाल्यात. विकेटची संधी मात्र फ्रीटचा बॉल आहे आणि इथे मात्र एक धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरकलाय. संघाची धाव संख्या संघ 96 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉल मध्ये किती धाबा जमा करेल, 100 धाबा प्लस करेल का, हा देखील मोठा प्रश्न. समोर तेवढा धाकड खेळाडू येण्या मध्ये फलंदाज शशी जाधव. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही आणि सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर आहे. संघ 96 जर चौकार जर षटकाला तर 100 कंप्लीट करा. बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली संघ समोर शशी जाधव बॉलिंग ट्राय करते. गोलंदाज विनायकला पादा. पहिली मॅच आज स्पर्धेची शेवटची रात्र. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. यष्टिरक्षकांना पकडला. जय संपलाय. शशी जाधवचा खेळ हा धक्का दुसरा इनिंग समाप्त झाल्यानं पहिल्या इनिंग मध्ये दमदार खेळ साकारलं. तर मात्र साईराज 11 श्याम स्पोर्ट रोडपाली टीमनं तब्बल पहिल्या पूर्वार्धामध्ये 96 धावा जमा केला आणि सेकंड 17 मध्ये लक्ष ठेवलाय. बेलापूर टीमला प्रवास करावा लागेल. येणारे 5 षटकांना 97 धाब्यांचा लक्ष पार करावा लागेल. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी शिरदिल 11 मात्रेपाडा आणि त्याला फाईट करेल टीम बेलवली. या ठिकाणी दोन्ही संघनायक उपस्थित झालेत आणि टॉस केला जाईल या मॅचचा. मी विनंती करेल या ठिकाणी व्यासपीठावरून पांडुरंग शेठ चौधरी माजी सरपंच या आपण माजी सदस्य आहेत, त्यांना विनंती करेल पांडुरंग शेठ या आपल्या शुभास्ते या मॅचचा टॉस केला जाईल. दमदार लढत होणार. 5 षटकांची लढत आहे. दोन्ही संघ लक्ष असू द्या. गावदेवी बेलवली आणि शिरदिल 11 मात्रेपाडा. या ठिकाणी सेकंड मॅचचा टॉस केला जातोय. या ठिकाणी टॉस तर केलाय. टेल्स आणि टेल्स कॉल आलाय मात्रेपाडा संघाच्या बाजूनं. मात्रेपाडा संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन? फिल्डिंग करणार. बेलुली संघ पनवेल परिसरात एक चांगला संघ आहे. तुझ्या मते त्या संघाला कितीपर्यंत रोखलं पाहिजे? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच छान आहे कानपोलीचं. थँक्यू सो मच. हे होते मात्रेपाडा संघाचे कॅप्टन. या ठिकाणी मात्रेपाडा टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. काही सन्मान आहेत बघा या ठिकाणी. सन्माननीय मेट्रो मॅनेजर सन्माननीय रुपेशदादा कदम उपस्थित झालेत. रुपेशदादा कदम या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज वेळात वेळ काढून रुपेशदादा कदम या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दमदार व्यक्तिमत्व रुपेशदादा कदम यांचा सन्मान या ठिकाणी. त्यानंतर माजी सरपंच धर्माशेठ चौधरी. धर्माशेठ चौधरी या आपला ही सन्मान या ठिकाणी केला जाईल.
धर्माशेठ चौधरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी सदस्य मधुशेठ चौधरी दादा या मधुशेठ चौधरी यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय मधुशेठ चौधरी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर अरुण दादा पाटील उपस्थित झालेत। अरुण दादा या आपला सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल। मदन दादा मते यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाईल। तर या ठिकाणी अरुणदादा पाटील यांचा सन्मान त्यानंतर शनिवार शेठ चौधरी शनिवार दादा या शनिवार दादा चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। अरुणदादा पाटील यांचा सन्मान त्यानंतर शनिवार चौधरी साहेबांचा सन्मान होतोय। त्यानंतर आमचे जोमा उघडा यांचं देखील आगमन झालंय त्यांचा देखील सन्मान होईल। या आपण आपला सन्मान केला जाईल। जगन्नाथ शेठ दाडावकर साहेब स्वागत आहे। जोमा उघडा या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। आणि आमचे डीजे नितीन या डीजे नितीन दुंद्रे यांचा सन्मान केला जाईल। आज आई एकविरा साऊंड सिस्टम नानाशेठ पाटील यांच्यासाठी ते खास या ठिकाणी आलेत। डीजे नितीन यांचा सन्मान केला जाईल। चला टाइमर ऑन आहे। सामना इथे सुरू होईल। तर 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकावे लागतील। 8:27 झालेत आणि मॅच ऑन। पहिला चेंडू लाईन चांगली होती। गोलंदाजी करताना आपण पाहतोय लखन एक अनुभवी गोलंदाजी लखन जेव्हा जेव्हा रोडपाली संघ योगदान देतो गोलंदाजीच्या मार्फत त्याने नेहमी प्रभावित केलं। सलामीची जोडी पाहिली 97 टार्गेट थोडं मोठं आणि जेव्हा मोठं लक्ष असतं ना तेव्हा तुम्हाला हालचाली कराव्या लागतात आणि त्या आता हालचाली सलामीवीरांना करावी लागतील। पुढच्या दोन्ही संघांना आम्ही सूचना देतो आपल्याला रेडी राहायचे। यानंतर लगेच पुढचा सामना सुरू होईल। 97चे टार्गेट। पुढचा चेंडू लखन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कनेक्शन झाला नाही। चेंडू चांगला होता मध्यम गतीनं चेंडू फेकलाय आणि आतापर्यंत लखनला पाहिलं। आघाडीची जोडी मैदानावर साहिल दिवेकर लखननं 2 चेंडू डॉट फेकले आणि गोलंदाजी करताना पॉवर प्ले मध्ये लखनला आपण पाहतोय सुंदर षटक तो हाताळतोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती कमी केली चेंडू खाली राहिला धाव घेण्याची तयारी काही करून देत नाही। संतुलित गोलंदाजी नियंत्रण गोलंदाजीमध्ये पाहता आतापर्यंत लखननं 3 चेंडू डॉट लक्ष मोठे 97चे टार्गेट आणि या लक्षाच्या जर पाठलाग करायचा असेल तर इथे आक्रमणाची गरज आहे। लखन पुढचा चेंडू गती कमी केली ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अंतर्वर्तुळामध्ये बघा क्षेत्ररक्षण चांगलं झालं। जी सुरुवात आपण पाहिली जेव्हा साहिलनं गोलंदाजी केली 29 धावा। आज परेशनं दाखवलेला धूम धडाका अगदी त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं 69 केला। अगदी सुरुवातीला 3 चेंडूवर 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आणि आज 69च्या या तडाखेबंद खेळीनं 5 चेंडूमध्ये 5 चौकार सुद्धा त्यांनी ठोकले। ऑन साइडला ड्राइव्ह करतो यस पंचांचा इशारा येईल 4 धावा।
वायले काकडवाल यांचा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. आणि याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय, ते दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय तर जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय एकनाथजी देशेकर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं सरपंच चषक व ग्रामस्थ मंडळ चषकच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय मदन शेठ मध्ये यांच्या वतीनं एकनाथ शेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. खरं तर व्यासपीठावरती जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेब बघा क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या वतीने देखील क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा आपण नेहमी पाहिल्यात. ते सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच योगेश धावा दाफलकावरती आपण पाहतोय 5 धावा आहेत. फायर अँड ऑन बोर्ड कंपॅरिझन आपण केली 97चं टार्गेट आणि इथे जर बरोबरी साधायची असेल तर आक्रमणाची गरज आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय दूरवर क्षेत्ररक्षक रेडी. परेशला आपण तिथं पाहिलं मिसफील्ड झाली. 2 धावेसाठी प्रयत्न होत असताना सिद्धू कोळी साहिल आतापर्यंत वैयक्तिक योगदान पाहिलं. साहिल दिवेकर 3 चेंडूमध्ये तो वैयक्तिक खेळतोय 5 वर 5 चेंडूमध्ये 3 वर खेळतो आणि सिद्धू त्याला साथ देतो. 2 चेंडूचा सामना त्याने केला आणि तो वैयक्तिक 4 वर खेळतोय. शशी जाधव पुन्हा एकदा एक अनुभवी खेळाडू लॉफ करतोय. झेल होणार का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे बघा पहिला दुसरा तिसरा बॅकअप होता. परेश तयारीमध्ये होता आणि विकेट. आणि या लक्ष्याचा पाठलाग करीत असताना यस फटाक्यांची आतषबाजी पाहुण्यांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. लक्कनच्या पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या पहा. तर फटाक्यांची आतिषबाजी आणि खरं तर व्यासपीठावरती ज्यांचं नुकताच आगमन झालं ते रायगड जिल्हा माजी सदस्य सन्माननीय एकनाथजी देशेकर साहेब व्यासपीठावरती आले. त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी सन्मान केले जाते. त्यानंतर पालेकूरचे आमचे सन्माननीय रवी गोंदली साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ते नक्कीच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत. मॅचकडे आपण लक्ष वेधतोय. 97 करायचे टार्गेट मोठे. प्रयत्न करत असताना साहिल बाद झाला. सिद्धू नवीन फलंदाज झाले. आतापर्यंत पाहिलं शशीनं ठोकलेल्या 69 धावा बॅटिंग करताना संघ बेलापूर पोहोचला. एकूण धावा दाफलकावर 7. सुरुवात जी हवी होती ती पाहायला मिळाली नाही. असं म्हटलं जातं जेव्हा मोठं लक्ष असतं तेव्हा सुरुवातीपासून स्टार्ट द्यावा लागतो, अटॅकिंग करावी लागतं, गोलंदाजावर आक्रमण करावं लागतं. मात्र गोलंदाजी त्या दर्जाची होती आणि गोलंदाजानं आतापर्यंत पाहिलं लक्कननं 5 दिला आणि त्यानंतर साहिल बघा चांगलं षटक हाताळतो. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल आपल्याला. नवीन फलंदाज झालाय प्रज्योत पाटील. बेलापूर संघाला सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. तर चिंद्रनगावचे दमदार व्यक्तिमत्व सरपंच एकनाथजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. यस, आतापर्यंत या गोलंदाजांचे डिटेल्स पाहिली. 2 धावा त्यानंतर सलग 2 विकेट डॉट. धावा दाफलकामध्ये कंपॅरिझन आपण केली तर खूप मागे पडलाय. ज्या पद्धतीने रोडपाली संघ बॅटिंग करत होता थोडा लेट खेळला. क्षेत्र खाली एक कव्हर करून क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो. सिंगल डबलनं काही बिघडणार नाहीये कारण टार्गेट खूप मोठे 97. कधी कधी आपण 90-95चं
टार्गेट चेस होताना पाहिलं, मात्र इथे आपण जरूर पाहिलं धावांचं टार्गेट मोठं आहे आणि तो प्रयत्न होत असताना मात्र थोडंसं बॅकफुटला गेलेले बॅटिंग लाईनअप. पुढचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतोय, फटका जरूर येईल गॅप मध्ये, क्षेत्र खाली आणि पंचांचा इशारा षटकार. याच गाजतय कानपुली गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक गाजतय कानपुली गावाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला, मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. धन्यवाद. तर कानपुली गावाची ही सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा पाहते. सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक आलेल्या तमाम पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. टार्गेट मोठ्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सचिविल. सामन्यामध्ये रोडपाली संघाने बघा मजबूत पकड निर्माण केले आणि ते त्यांना हवं होतं. इथे गोलंदाजानं दर्जा दाखवला. लखन, त्यानंतर साहिल आणि आता शशी जाधव पाहिलं. अनिकेत बॅटिंग लाईनअपमध्ये इथे लक्ष खूप मोठं आहे. ओ लाईन पाहिली, पंचांकडे दाद मागतो, वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकलाय. चेंडू आणि धावांचं अंतर जरूर पाहूया. 97 करायचे. संघाची धावसंख्या बेलापूर संघ बॅटिंग करतो 15-2 गडी बाद. विनिंग कॅल्क्युलेशनचा विचार केला तर 15 चेंडू आणि 82. 15 चेंडू आणि 82. लक्ष खूप मोठे. सामना जिंकायचा असेल तर शर्तीचा प्रयत्न करावे लागतील. चला योगेश, नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. फिल्डिंग टीमला स्पेशली आयोजकांकडून सूचना आल्यात, जर दूरवर खेळाडू असतील तर जसा हा सामना संपेल आपल्याला लगेच सामना सुरू करायचे. आज मॅचेस थोड्या एक्स्ट्रा आहेत, फायनलची रात्र सुद्धा आहेत. यस, जेव्हा सामना मोठा असतो ना तेव्हा लक्ष मोठं असतं, तेव्हा तुम्हाला शेवटपर्यंत आक्रमण करावं लागतं. नेक्स्ट लढत दोन्ही संघ रेडी राहायचे. बघा शेरदिल मायरा 11 म्हात्रेपड आणि त्याला फाईट करेल गावदेवी बेलवली. एक बिग फाईट मॅच होणार आहे, त्यामुळे दोन्ही संघ आपण रेडी राहा नेक्स्ट मॅच साठी. यस, अनिकेतचं हे षटक आपण जरूर पाहिलं. प्रज्योत बॅटिंग करत असताना आतापर्यंत आपण बॅटिंग लाईनअप पाहिली. टार्गेट मोठा असल्या कारणाने इथे सामन्यामध्ये जी मजा हवी असते, प्रेक्षकांना नेहमी तडीचे सामने पाहायला आवडतात आणि इथे बॅटिंग लाईनअप मध्ये बेलापूर संघ थोडा मागे पडलाय. एकूण धावफलक पाहिलं बॅटिंग करताना सिद्धू कोळी खेळतो, मयंक आलाय. षटक क्रमांक 3 सूर्य. धावा 15, 3 विकेट, 97चं टार्गेट आहे. पुढचा चेंडू अनिकेत. ओ लॉफ केला, फुटवर चांगले, ऑन साइडला. ओ काय प्रयत्न कमालीचे पाहिलं. क्षेत्ररक्षक आपण तिथे जरूर पाहिलं, प्रयत्न त्याचे चांगले होते. राहुलनं चांगला प्रयत्न केला, मात्र हा चेंडू जरूर गेला. पंच इशारा करताना 4 धावा मिळतील. संघ पुढे सरके. लक्ष मात्र खूप मोठे. हे भलं मोठं टार्गेट आहे. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं, अजूनही 78 धावा दूर आहे. एकूण धावफलक 19. पुढचा चेंडू अनिकेत. बॅकफुटला गेले. स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये तुम्हाला हे करावं लागतं, फटके बनवावे लागतात. मात्र आता कुठेतरी प्रेक्षक वर्गांना जो सामना हवा होता, कारण इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं बघा, आपण प्राप्ती लाईव्हच्या मार्फत हे क्षणचित्र जिथे खूप चांगले प्रयत्न राहुलने केले. चेंडू पाहिला, हात टाकला त्याने मध्ये, आणि हे प्रयत्न करणं खूप महत्वाचं असतं. लॉफ करतो डीपला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न जरूर झाले, आणखीन मिळतील 4 धावा. आमदार बाळाराम पाटील साहेबांचा आहे आशीर्वाद हो त्याला, आहे आशीर्वाद हो त्याला, आहे आशीर्वाद हो त्याला. माझी सभापती काशीनाथ पाटील यांचा पाठिंबा आहे हो त्याला, पाठिंबा आहे हो त्याला. तर सन्माननीय पूर्वज भगत साहेब पाले बुद्रुक यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. तर नक्कीच मॅच मध्ये
जी इंटरेस्टिंग मजा असते ना, जेव्हा टार्गेट मोठं असतं, सुरुवातीपासून आक्रमण होणं योगेश महत्त्वाचं होतं. मात्र आता धावा त्या मानानं तुलनेनं कंपॅरिझननं कमी आहेत. धावा दाफलकावधी 23-3. आता विनिंग कॅल्क्युलेशन 74 धावा. तर बघा, अगदी आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं का दोन्ही संघ वेळेवर न आल्या कारणानं 3 चेंडू दोघांचे कमी केले आणि आता 74ची गरज आहे. त्यांच्या कामाला नाही हो तोड. एकूण धावफलक पाहिले 23, अजूनही 74 करायचे, मात्र 9 चेंडू असतील. ओ डीप स्क्वेअर लेगला फिल्डर रेडी आहे, धाव घेण्याची तयारी. रोडपाली संघ आपण पाहतोय या मॅच मध्ये त्यांनी मजबूत पकड निर्माण केली. परेश आज 69 धावेची खेळी केली. ओ पहिला दुसरा काय इंटरेस्टिंग होता, मात्र झेल टिपलाय. पाठीराखेने कौतुक केलं. परेशला मिळते विकेट. बघा, परेशने आज 1 मॅन शो 69 तो खेळला. विकेट गोलंदाजीचं षटक तो हाताळतोय. मात्र जरूर पुन्हा एकदा या मॅच मध्ये बेलापूर संघाविरुद्ध रोडपाली संघ मजबूत पकड निर्माण केले. एकूण धावफलक 24, 4 विकेट, मात्र 73 धावा अजूनही करायच्यात. मात्र इथे जर विचार केला तर मॅच इंटरेस्टिंग नाहीये, कारण लक्ष आपण पाहिलं खूप मोठं. गोलंदाज सज्ज होईल. नवीन फलंदाज झाले राकेश. लाईन चांगली होती, गती कमी केली. डॉट चेंडू आपण जरूर पाहिला. परेश कडके आतापर्यंत 3 चेंडू 1 धाव 1 विकेट, 24 धाव आहे, 4 कडी बाद. बॅटिंग टीम बेलापूर. टार्गेट होतं विजयासाठी 97. या संपायर सिग्नल येतो. वाईटचा कॉल. मॅच मध्ये आता असं वाटतं फॉर्मॅलिटीज आहेत, कारण जेव्हा असे सामने असतात तेव्हा प्रेक्षक वर्ग नाराज असतो. मात्र आज परेशचा हल्ला बॉल, इथे संधी जरूर होती. प्रयत्न सुरू आहे परेश, कारण आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय मॅन ऑफ द सिरीज, बाईक आहे, स्पोर्ट्स सायकल सुद्धा आहेत. लक्ष मात्र खूप मोठे आहे. ओ गुड बॉल, मात्र वाईटचा कॉल येईल. पुढचा चेंडू. यस पंचांकडे अपील झाली आणि यस आउट. अरे चेंडूचा टप्पा दिसला नाही या. त्या अंपायरनी बॉटवर केला. LBW आउट झाला. पंचानी त्या बॉटवर केला. क्या बात आहे. डीजेचं धन्यवाद देऊया. प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करूया. कुठेतरी मॅच 1 साइड असताना मात्र आपल्या गाण्यानं सर्वांची मनं जिंकतो. अतिथी कक्षामध्ये पाहतोय सन्मान्य अतिथी मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना. नक्कीच आता खूप लेट झालंय. जरी किती मोठे स्ट्रोक आलेत, षटकार जरूर येईल, मात्र इथे विचार केला भरपूर 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 मागे पडलाय. 97 जी सुरुवात हवी होती, 33 धावा 5 विकेट. लखननं फक्त 5 दिल्या, शशीनं 9 दिल्या, अनिकेतच्या ओव्हरमध्ये 9, परेशनं धावा दिल्या. विकेट आपण आतापर्यंत पाहिलं 2 विकेट मिळाले. शशीला अनिकेतनं 1 विकेट घेतला. त्यानंतर परेश कडकेनं 2 विकेट. मात्र आज परेश कडके 69 धावा इंडिव्हिज्युअल त्याचा परफॉर्मन्स पाहिला. साहिल दिवेकर 29 दिल्या, स्वप्नीलनं 20 दिल्या, विनायक झेंडेनं 21 दिल्या, सिद्धू कोळीनं 21 दिल्या. मात्र आज सर्व गोलंदाजांची पिटाई झाली. 97चं टार्गेट. सामन्यामध्ये इंटरेस्ट नाही. प्रेक्षकांना असे सामने पाहायला बिलकुल आवडत नाही. 6 बॉल 64. योगेश आपल्याला विनंती असेल, सन्मान असेल तर आपण करून घ्या, कारण
आपल्याला चित्र दिसतो 664. मी मॅनेजमेंटला विनंती करेन जरी 6 षटकार आले ना मंगेशला जॉईंट झालेत यस अतिथींचा सन्मान करूया. तर व्यासपीठावरती आपण काही विशेष सन्मान घेणार आहोत. करत मित्र हो ज्यांच्या वतीने नेहमी क्रीडा स्पर्धेला खूप मोठं योगदान असतं आणि दमदार व्यक्तिमत्व असलेले रायगड जिल्हा माजी सदस्य सन्माननीय बघा मॅच एकतर्फा आणि आता काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होणार आहे. दमदार व्यक्तिमत्व खरे तर शेतकरी कामगार पक्ष कोकण शिक्षण समितीचे माजी आमदार सन्माननीय बाला